वेगळी भूमिका आहे, पण मला दिग्दर्शकाने सांगितलं काही रिव्हील नाही करायचं, पण खूप मजा आली काम करताना. ऑफकोर्स 2 दिग्गज लोक होती, त्या दिग्गजांबरोबर काम करायला खूप मजा आली. मामांबरोबर काय, मी अशोक मामांबरोबर पहिली फिल्म केली होती 1985 साली. त्यानंतर आमचा प्रवास आज असाच चालू आहे. आता बरेच पिक्चर आमचे येत आहेत आणि खूप मजा येते त्या माणसाबरोबर काम करण्याची. शिस्त, आणि इथे सुद्धा काम करताना शिस्त सगळ्याच गोष्टी असतात. आणि माधवबद्दल काय होतं, फॅन्टॅस्टिक ॲक्टर बेसिकली, आणि त्याबरोबर काम करताना खूप मजा आली. खूप कम्फर्ट लेवलवर नेऊन त्याने काही गोष्टी मलाही सांगितल्या आणि त्याचा उपयोग होतो. आणि नेहमीच आपण काहीतरी शिकत असतो, तसं या फिल्मपासून मी शिकलो. आणि ऑफकोर्स राजेश आणि साहिल, खूप तू म्हटलंस तर बरोबर आहे, कारण राजेशने आमची चष्मेबादने एक फिल्म लिहिली होती विजय पाटकरची. तेव्हापासूनच आम्ही त्यात नव्हतो, पण मी करणार होतो काम, पण तेव्हापासूनची ओळख ही खंत बोलून दाखवली. म्हणजे त्याची खंत नाही, ती विजय पाटकरची आहे, विजय पाटकरसाठी. पण एनिवे, पण खूप छान डायलॉग्स लिहिलेले आहेत. गाणं मी आज प्रथम ऐकलं आम्ही, पण खूपच गाणं छान आहे राजेश, खूपच मस्त, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. साहेब तुझ्याकडे येईन. शर्मिला, तू बऱ्याच दिवसानंतर म्हणजे छोट्या पडद्यावर आम्ही तुला पाहतच असतो वेगवेगळ्या भूमिकांमधून, नाटकांमधून, पण आता सिनेमा स्वीकारताना तू हा स्वीकारलेला दिसतोयस आणि त्यामध्ये दिसतेस तू डॉक्टरच्याच भूमिकेमध्ये गेली. तर काय तुझी भूमिका याच्यामध्ये काय आहे आणि ती घेण्यामागचं कारण काय होतं? नमस्कार, मी एका डॉक्टरची, सर्जनची भूमिका साकारते आणि खूप अभिमानाने सांगते की मी सर्जनची भूमिका साकारते, कारण मेडिकल सायन्स हा अत्यंत आवडीचा विषय आहे माझा. आणि बरेच रोल्स आजपर्यंत मी नाटकांमध्ये किंवा छोट्या पडद्यावर साकारले, पण डॉक्टर हा रोल करताना जितका मला आनंद झाला तितका आनंद मला कधीच नव्हता झाला. तर थँक्स टू द डिरेक्टर आणि द रायटर की तुम्ही या भूमिकेसाठी माझी निवड केली. आणि खरं तर हा सिनेमा नाही, इट्स अ कॉज, आणि हा खूप मोठा कॉज आहे आणि हा जो मेसेज, हा जो संदेश या सिनेमामधून मिळणार आहे, तर ह्या सिनेमात एक खूप मोठी महत्त्वाची घटना घडणार आहे, ती माझ्या हस्ते किंवा त्याचा एक मी भाग आहे. तो सीन खूप महत्त्वाचा आहे या सिनेमामधला आणि त्या सीनचा मी एक मोठा भाग आहे, त्याचा मला खूप अभिमान वाटतो. याच्यामध्ये तू कॉज सांगू नकोस आम्हाला. डेफिनेटली नाही सांगणार. एखादी भूमिका आपण स्वीकारतो तेव्हा या गोष्टीचं काय महत्त्व वाटतं, ही गोष्ट का महत्त्वाची आजच्या काळात? मला असं वाटतं आपण ज्या समाजात आता राहतो तो खूप साऱ्या अंधश्रद्धांनी ग्रस्त असलेला समाज आहे आणि त्यातलीच एक खूप मोठी अंधश्रद्धा या सिनेमामधून आपण काय म्हणतो ती आपल्या डोक्यातून, मनातून दूर जाणार आहे, त्याचं निर्मूलन होणार आहे त्या अंधश्रद्धेचं. तर त्यामुळे हा सिनेमा महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे हा रोल स्वीकारताना खूप छान वाटलं. वा, या सिनेमातली अभिनेत्री हेमांगी कवी आलेली आहे. मी तिला विनंती करतो यावं. तुझं स्वागत आहे हेमांगी. हाय. आल्या आल्या मी तुला लगेचच बोलतं करणार आहे. आता मी ट्रेलर बघितला. वेगळी फिल्म आहे, वेगळा विषय आहे जो ट्रेलरमधून ऑलरेडी दिसला आहे. तू नेहमी अशा रिअलिस्टिक सिनेमांमधून दिसत असतेस, तसे सिनेमे घेतेस. मला हा सिनेमा तुला काय विशेष वाटतो हे तू सांगावंस असं वाटतं? आत्ताच मी शर्मिलेला बोलताना ऐकलं आणि मी ते स्वतः मान्य करते. सो आपण जी फिल्म करतो ना त्यात आपण 80% विश्वास ठेवत असतो आणि साहिलला जे म्हणायचं आहे त्याच्यात मी बिलीव्ह करत होते आणि ते सहजासहजी ना कलाकारांना म्हणजे ॲक्टर्स लोकांना जे म्हणायचं असतं ते इतक्या मोठ्या लेवलला मांडता येत नाही, पण डिरेक्टर असा भेटतो आम्हाला की आम्हाला पण ते म्हणायचं असतं आणि डिरेक्टरने विचारलं की मी लगेच हो म्हणते. त्यामुळे रिअलिस्टिक सिनेमापेक्षा हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिल्मच्या माध्यमातून पोहोचवतो. आपण लिहितो, मी तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी खूप काही लिहित असते. सो ते किती लोकांपर्यंत पोहोचतं मला माहीत नाही, पण फिल्म असं एक माध्यम आहे जे बोलायला पाहिजे, जे मला पण बोलायचं असतं ते या फिल्ममधून जर बोलता येत असेल तर का नाही. मला असं वाटतं की हा स्ट्रायकर आहे, त्यानंतर मीडिया तुझ्याशी बोलेलच आणखी अभिनंदन. पण तुम्हा तिघांचे मी आभार मानतो. तुम्ही आवर्जून इथं आला आणि वेळ दिला. प्लीज बसून घ्या. साईड तू थांब. आणि आता एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या सिनेमाचे
दोन हुकमी एक्के, अशोक सराफजी आणि माधव अभ्यंकर.